नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीज किचनमध्ये. आज मी बनवणार आहे सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी स्वयंपाक करायला शिकले त्यावेळचा माझ्या आठवणीतला केक. तर केक बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी, 2 अंडी घेतलेली आहेत, 1 कप दूध घेतलेलं आहे आणि 4 चमचे साखर घेतलेली आहे. साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायची आहे आणि दूधसुद्धा आपण म्हणजे जेवढं लागेल तेवढंच घेणार आहोत. पुढे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि हे घेतलेलं आहे मी होममेड लोणी. आता हे लोणी मी घरीच म्हैशीचं दूध घेते, त्यामुळे लोणी मी घरीच बनवते. तर हे साधारण एक छोटी वाटी इतकं लोणी आहे. आता या लोण्यामध्ये आपण घालणार आहोत छोट्या वाटी इतकंच दूध आणि साखर. हे सगळं एकत्र घालायचं आणि व्यवस्थित छान असं याला फेटून घ्यायचं. लोणी फार विरघळत नाही, पण साखर विरघळायला मदत होते. हे तिन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि थोडंसं मिस्करच्या साह्याने याला हलवून घ्यायचं. साखर छान विरघळते. थोडंसं फिरवून झालं की याच्यामध्ये घालायची 2 अंडी. तर पूर्वी जेव्हा मी केक बनवायचे तेव्हा नेहमी 2 अंड्याचाच केक बनवायचे, कारण मला 2 अंड्याचंच प्रमाण तेव्हा छान जमायचं. म्हणून आता म्हटलं आपण एवढ्या रेसिपीज टाकतोच आहोत, तर आपण एक असा म्हणजे आठवणीतला केक बनवूया. अंडं घालायचं आणि छान फेटून घ्यायचं. तरीसुद्धा आपलं लोणी आहे ते व्यवस्थित मिक्स होत नाही. नंतर घालायचं याच्यामध्ये गव्हाचं पीठ, तुम्ही मैदासुद्धा घालू शकता. पीठ घालायचं तर सुरुवातीला मी एक मोठी वाटी पिठाची भरून घेतली आहे, म्हणजे हा 1 कप. अर्ध पीठ घातलेलं आहे. थोडंसं फेटून घेऊया आणि मग पिठाचं प्रमाण आपण व्यवस्थित सेट करूया. तर सगळं पीठ घातल्यानंतर खूप छान असं मिश्रण तयार झाले, तुम्ही बघू शकता. तर इथे मी घेतलं साधारणतः 1 मध्यम आकाराची वाटी लोणी, 2 अंडी, 4 चमचे साखर आणि दूध जे आहे ते मी पाऊण वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बसलं आपलं 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ. आता याच्यामध्ये घालूया थोडंसं वेलची इसेन्स. तर पूर्वी त्यावेळी इसेन्स वगैरे काहीही नव्हतं, पण तरीसुद्धा केक चवीला खूप छान लागायचा आणि आम्ही अगदी आवडीनं बनवून गरम गरम केक खायचो. तर इसेन्स घातल्यानंतर हे व्यवस्थित फेटून घेऊ आणि थोडंसं हे बाजूला ठेवून आधी आपण भांडं तयार करू. तर मिश्रण तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही थिकनेस बघा, अशा प्रकारे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि आपण भांडं जे आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊ किंवा तूप लावून घेऊ. तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. थोडंसं तूप लावायचं, ब्रशने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. वरती घालायचा बटर पेपर, त्यालासुद्धा थोडंसं तूप लावून व्यवस्थित सेट करून बाजूला ठेवून देऊया. तूप लावण्याऐवजी तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा खाली टाकू शकता. अगदी थोडंसं हलकंसं असं टाकून घ्यायचा. तर तूप छान लावून झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवू. आता हे जे मिश्रण तयार केलेलं आहे केकसाठी, याच्यामध्ये घालणार आहोत आपण पाव चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर. आता हे घालायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं. मिनिटभर छान ह्याला फेटून घ्यायचं मिश्रणाला आणि पटकन भांड्यामध्ये घालून याला आपण बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं, कारण तेव्हा आपला सोडा ॲक्टिव्ह झालेला असतो आणि लगेच आपण जर बेक होण्यासाठी ठेवला तर केक छान असा फुगतो. तर हे भांड्यामध्ये घालून घेऊ, आपण बेक होण्यासाठी ठेवून देऊ. तर तवा मी आधीच तापायला ठेवला होता. तव्यामध्ये मी मीठ वगैरे काहीही घातलेलं नाही आहे. कुकरची जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे भांडं आपण असंच ठेवायचं. तर मिश्रण आपलं व्यवस्थित फेटून झालं आहे. भांड्यामध्ये घालून घेऊ, व्यवस्थित सेट करू आणि तव्यामध्ये ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे केकसाठीचं. तर तवा इकडे आपला गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये ठेवून देऊया भांडं. झाकण घालायचं वरतून. गॅसची फ्लेम 5 मिनटं हाय ठेवायची. 5 मिनटानंतर एकदम स्लो करायची गॅसची फ्लेम आणि असंच ठेवायचं. जवळजवळ 20 मिनटं झाल्यानंतर झाकण उघडून बघायचं. केक छान फुगलेला असतो. तरीही केक थोडासा कच्चा असतो, म्हणून अजून एक 20 मिनटं स्लो गॅसवरती असाच ठेवून द्यायचा आणि जवळजवळ 45 मिनटांनी मी हा केक उघडलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान केक तयार झालेला आहे. आता आपण याला
सुरीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने बघूया, चेक करूया केक आपला सगळीकडून शिजला आहे का. तर तुम्ही बघू शकता केक खूप छान असा तयार झालेला आहे आणि बटर घातल्यामुळं केक इतका स्पॉन्जी झालेला आहे, म्हणजे होतोच स्पॉन्जी केक बटरमुळे. आणि अशा प्रकारे केक साईडून सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि असा हा माझ्या आठवणीतला केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि एकदा घरी तयार केलेल्या बटरमध्ये केक नक्की तयार करून बघा. खूप छान चव लागते केकला. आणि तुम्ही बघू शकता केक किती सुंदर तयार झालेला आहे. आता मी हा लगेच काढून घेणार आहे आणि पटकन खाणार सुद्धा आहे. तर थोडासा गरम आहे केक. आता एका प्लेटमध्ये भांडं पालतं घालूया आणि केक खूप छान तयार झाला आहे. तुम्ही बघा माझ्या आठवणीतला केक. आता काढूया बटर पेपर आणि तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे बघा. रंगासाठी आपण काहीही घातलेलं नाही. खूप छान असा केक तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्जी तयार झालेला आहे केक, तुम्ही बघू शकता. आता याला कापूया आणि गरमागरम खाऊया. तर तुम्हाला मी एक पीस कापून दाखवते आणि तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी केक झालेला आहे. घरच्या साहित्यातला एकदम साधा सोपा केक तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा गाईज. आणि तुम्ही बघा हा जो केक आहे तो किती छान झालेला आहे. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत.